हिरेवंडामध्ये आमदारांचे खून पडले तरी आश्चर्य वाटणार नाही, काय अवस्था झाली आहे महाराष्ट्राची। विधान भवन राड्या प्रकरणी राज ठाकरे यांचा संतप्त सवाल। विधान भवनाच्या बाहेर फक्त हत्यारं बाहेर काढणं बाकी होतं। हल्लेखोरांच्या गाडीमध्ये शस्त्र होती, आव्हाडांना मारण्याचा कट होता, राऊतांचा मोठा आरोप। विधान भवनातील राड्या प्रकरणी नितीन देशमुख आणि ऋषिकेश टकलेला अटक। आव्हाडांचा कार्यकर्ता आणि पडळकर यांच्या समर्थकाला राडा भोवला। विधान भवनामध्ये गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यांची हाणामारी। आव्हाडांचा कार्यकर्ता नितीन देशमुखवर ऋषिकेश टकलेचा हल्ला। घटनेनंतर दोघांकडूनही दिलगिरी व्यक्त। पोलिसांकडून जितेंद्र आव्हाडांची धरपकड। पोलिसांची गाडी रोखत आव्हाड थेट गाडीखाली शिरले। आव्हाडांना गाडीतून बाहेर काढत पोलीस नितीन देशमुखांना घेऊन गेले। आव्हाडांवर गुन्हा दाखल। आव्हाडांच्या मुलीला पडळकरांच्या कार्यकर्त्यांकडून गलिच्छ शिव्या। रोहित पवारांचा गंभीर आरोप, तर ट्विटरवर मुलीला शिवीगाळ झाली। ऋता आव्हाड यांची माहिती। विधानसभेत मारामारीचा प्रकार अशोभनीय, कारवाई झालीच पाहिजे। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया, तर कडक कारवाई करण्याचं नार्वेकरांचं आश्वासन।